गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपले डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. मित्रांनो, काल रात्री US मार्केट जे आहे तर ते ऑलमोस्ट फ्लॅट क्लोज झालेलं आहे. कारण कुठल्याही देशासोबत मेजर ट्रेड डील झालेली नाही, परंतु अनसर्टन्टी आहे, म्हणजेच काही पॉझिटिव्ह काही निगेटिव्ह अशा पद्धतीनं मार्केट चालू आहे. जसं की USने म्हणजे ट्रम्पने 40 देशांना जे काही टॅरिफ लेटर्स पाठवलेले आहेत तर त्याच्यापैकी काही देश त्यांच्यासोबत ट्रेड डील करण्यासाठी तयार होत आहेत अशी माहिती मिळते, जी अगेन एक थोडीशी गुड न्यूज आहे, ज्याच्यामध्ये जपानचं नाव देखील वरती येत आहे. त्यामुळेच आपण जर पाहिलं तर रात्री गोल्ड जे आहे तर ते थोडंसं तुटायला सुरुवात झालेली होती. ऑलमोस्ट 1% आसपास सोनं डाऊन झालेलं आहे. जर आपण USचा विक्स पाहिला तर तो सुद्धा काल ड्रॉप झालेला आहे बऱ्यापैकी. म्हणजेच काही गोष्टी अशा दाखवत आहेत, इंडिकेट करतायत की ट्रेड डील होण्याच्या मार्गावरती आहेत मेजर. परंतु पाहूयात काय होतं आहे ते. जोपर्यंत कन्फर्मेशन येत नाही तोपर्यंत सांगता येत नाही. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट ते म्हणजेच की ग्लोबल मोमेंटम जर आपण पाहिलं तर ग्लोबल मोमेंटम ऑलमोस्ट पॉज झालेला आहे. कारण क्लिअरिटी कुठेच नाही आणि सगळी अनसर्टन्टी आहे. म्हणजेच ट्रेड डील होणारच आहेत की नाही, जर झाल्या तर कुठल्या कुठल्या देशांसोबत होतील, काय होईल याबद्दलची कुठलीही क्लॅरिटी आपल्याला सध्या मिळत नाही आहे. आता काल जर आपण आपलं मार्केट पाहिलं तर दिवसभर ऑलमोस्ट फ्लॅट ट्रेड करत होतं, परंतु अचानक त्याच्यामध्ये आपल्याला एक स्पाईक पाहायला मिळाला, तो दुपारी साधारण अर्धा पाऊण तासामध्ये. म्हणजेच काय की अशी न्यूज मार्केटमध्ये फिरत होती आता दुपारनंतर की मे बी काल रात्री ट्रेड डीलची घोषणा होऊ शकत होती इंडिया USच्या मिनी ट्रेड डीलची, परंतु ती पुन्हा डिले झालेली आहे. त्यामुळे पुन्हा मार्केट आता एका रेंजमध्येच राहणार आहे आणि त्यामुळे काल जो काही गेन झालेला आहे तर तो मे बी आज वाईप आऊट होऊन जाऊ शकतो आणि मार्केट पुन्हा नॉर्मल लेवलला येऊ शकतं. परंतु मार्केटची रेंज जी आहे ती एकदम स्क्वीज झालेली आहे. जर आपण ऑप्शन रायटिंगच्या हिशोबाने पाहिलं तर खूप प्रचंड स्ट्रॅडल जे आहेत तर ते सेल करण्यात आलेले आहेत. अगदी 25,500 पासनं ते 25,400, 25,300 आणि हायर साईडला 25,600, 700, 800 त्यानंतर 26,000 पर्यंत खूप जास्त कॉल रायटिंग आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे हार्डली मार्केट 150-200 पॉईंटच्या रेंजमध्येच कामकाज करेल अशी एकंदर परिस्थिती आहे. त्यानंतर विक्स जो आहे तर तोही अगदी मॉडरेट लेवलला आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारचे आपण काय म्हणतो की भीती, फिअर मार्केटमध्ये दिसून येत नाही आहे. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आता जर आपण बाकीच्या गोष्टी जर पाहिल्या, म्हणजेच ग्लोबल मोमेंटम जर आता आजचं पाहिलं तर फार काही नाहीच आहे. स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन ज्या आहेत तर त्या चालूच राहतील. तर जर आपण गिफ्ट निफ्टी पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट ऑलमोस्ट फ्लॅट ओपन होईल, म्हणजे एक 20 ते 30 पॉईंट फक्त गॅप डाऊन ओपन होईल असे इंडिकेट करतं आहे. कालचा जर आपण FISDAचा डेटा पाहिला तर FISनं फक्त 26 कोटींचं मार्जिनल सेलिंग केलं आहे. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 1,300 कोटींचं बाईंग केलेलं आहे. आता जर आपण पाहिलं तर बाकी तर फार काही आज नाही आहे. म्हणजेच काय की फक्त ट्रेड डील आणि त्याच्या संदर्भातल्या ज्या काही बातम्या आहेत तर त्याला जास्त वेटेज राहणार आहे की मार्केट कुठल्या साईडला घेऊन जाईल ते आपल्याला त्याच्यातनं समजेल. आणि ट्रेड डीलमध्ये जर पाहिलं तर 1 ऑगस्टपर्यंतची डेडलाईन आता पुन्हा देण्यात आलेली आहे आणि त्या दरम्यान बऱ्याचशा देशांसोबत ट्रेड डील करण्याचं त्यांचं आपण काय म्हणतो की एम आहे USचं. आता जर आपण FISDAs आणि प्रोप्रायटरी ट्रेडर्सचा जर डेटा पाहिला तर FIS मार्केटवरती बेरिश आहेत. त्यानंतर जे प्रोप्रायटरी ट्रेडर्स आहेत तर त्यांनी प्रचंड स्ट्रॅडल सेल केलेले आहेत. त्यामुळे ते मार्केटवरती न्यूट्रल आहेत की मार्केट कुठेच जाऊ नये असं त्यांना वाटतं. आणि जे रिटेल ट्रेडर्स आहेत तर ते मार्केटवरती बुलिश आहेत. त्यामुळे तीन बाजूला आपण काय म्हणतो मेजर फोर्सेसची तोंडं असल्यामुळे मार्केट कुठेच जायला तयार नाही. ओके, वरती गेलं तर FIS सेल करतायत, खाली जर आलं तर जे काही आपले प्रोप्रायटरी ट्रेडर्स आहेत आणि जे काही लोकल फंड्स आहेत तर ते बाईंग करतायत. आणि जर मार्केटमध्ये राहिलं तर बऱ्याचशा लोकांना यातनं फायदा होणार आहे, कारण जरी FIS मार्केटवरती बेरिश असले तरी त्यांनी कॉल सेल केलेले आहेत. ओके, म्हणजेच काय की मार्केट वर जाऊ नये, भले ते जागेवर राहावं किंवा खाली जावं तरी त्यांना फायदाच होण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे. होप सो, पाहूयात काय होतं आहे येणाऱ्या आजच्या 1-2 दिवसामध्ये. जर ट्रेड डीलची काही घोषणा झाली
तर ती मार्केटसाठी एक बूस्टर सेंटिमेंट ठरू शकते. तर मग मित्रांनो, भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आजचा हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.